मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपला उपक्रम जोपर्यंत पोलीस भरतीचे सर्व पेपर होत नाहीत तोपर्यंत आपण हे व्हिडिओ म्हणजेच 20 ते 25 प्रश्न दररोज आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओवर जो कोणी नवीन असेल त्याने लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक, चॅनलची लिंक सेंड करा. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण आज प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? मित्रांनो, तुम्ही 3 ते 4 सेकंदाच्या आतमध्ये प्रश्नांच्या उत्तराचा तर्क लावा. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे चित्रकला. लक्षात राहू द्या. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर चित्रकलेशी या व्यक्ती संबंधित होत्या. 2017 पर्यंत दांडी बियो हा टिंबटिंब या देशाचा राष्ट्रीय खेळ होता. नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला. तर मित्रांनो, त्या देशाचे नाव काय? तर मित्रांनो, याचे उत्तर येईल नेपाळ. नेपाळचे 2017 पर्यंत दांडी बियो हा राष्ट्रीय खेळ होता आणि नंतर 2017 नंतर व्हॉलीबॉल हा राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. मूलभूत हक्कांवर गदा आल्यास टिंबटिंब दाद मागता येते. तर मित्रांनो, मूलभूत हक्कांवर गदा आल्यास आपल्याला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे? मित्रांनो, पर्याय बघा, 100वी, 90वी, 99वी आणि 98वी. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 99वी. 99वी ही घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय बघा, वेण्णा, इंद्रायणी, मुठा आणि मुळा. तर मित्रांनो, खडकवासला हे जे धरण आहे ते मुठा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? तर चंदीपूर, दार्जिलिंग, नावाशेवा आणि पोखरण. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल पोखरण. पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट घडवून आणला होता. चंबळ प्रकल्प कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? ऑप्शन बघा मित्रांनो, राजस्थान आणि मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब, पंजाब व हरियाणा, झारखंड व पश्चिम बंगाल. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर येईल राजस्थान आणि मध्य प्रदेश. लक्षात राहू द्या, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प हा चंबळ प्रकल्प आहे. मानवाची कवटी एकूण किती हाडांपासून बनली आहे? 12, 28, 22 आणि 8. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, मानवाची कवटी जी आहे ती 22 हाडांपासून बनलेली आहे. लक्षात राहू द्या, 22 हाडांपासून मानवाची कवटी बनलेली आहे. ब्रह्मगिरी किल्ला टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, याचे ऑप्शन बघा, कोल्हापूर, अकोला, नाशिक आणि पुणे. ब्रह्मगिरी जो किल्ला आहे तो नाशिक या जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी हा किल्ला आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची निवड झाली. ऑप्शन बघा, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीत बैठकीचे कायमचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. शिखांचे टिंबटिंब गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. तिसरे, 10वे, पहिले आणि 7वे. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, 10वे. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा बांधली होती आणि ती नांदेड जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, नांदेड जिल्ह्यात शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा बांधलेले आहे. खाली दिलेले टोपण नाव कोणत्या शहराचे आहे? बगीचाचे शहर असे कोणत्या शहराला म्हटले जाते?
तर मित्रांनो याचे उत्तर येईल कपूरथला. मित्रांनो कपूरथलाला बगीचाचे शहर असे संबोधले जाते. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन बघा, परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, असहकार चळवळ सुरू करणे, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य करणे. तर मित्रांनो स्वराज्य पक्षाचे ध्येय होते ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे. लक्षात राहू द्या, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन बघा, माउंट एव्हरेस्ट, माउंट कोसिस्को, फिन्सन मॅसिफ आणि किलीमांजरो. तर मित्रांनो अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर जे आहे ते व्हिसन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. लक्षात राहू द्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. बांग ए दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला? तर मित्रांनो मोहम्मद इक्बाल जो आहे यांनी बांग ए दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये प्रकाशित केला होता. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? तर मित्रांनो भारताचे जे ब्रीदवाक्य आहे ते सत्यमेव जयते आहे. लक्षात राहू द्या, आपल्या भारत देशाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे. हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबराचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक टिंब यांच्यात झाले. तर मित्रांनो हल्दी घाटीचे जे युद्ध आहे ते अकबराचा सेनापती मानसिंग व मेवाडचा शासक कोण होता यांच्यामध्ये झाले होते हे युद्ध. तर मित्रांनो मेवाडचा जो शासक होता तो महाराणा प्रताप यांच्यामध्ये महाराणा प्रताप आणि अकबराचा सेनापती मानसिंग यांच्या दरम्यान हल्दी घाटीचे युद्ध झाले होते. लक्षात राहू द्या. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना टिंब मध्ये झाली. ऑप्शन पहा, 1920, 1921, 1928, 1922. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची जी स्थापना होती ती 1920 या दिवशी झाली होती. मित्रांनो शेवटचा प्रश्न पहा, राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? तो ऑप्शन पहा, श्री राजगोपालाचारी, जयप्रकाश नारायण, शाहू महाराज, लाला लजपत राय. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पहा, राजाजी ही उपाधी जी होती ती श्री राजगोपालाचारी यांना दिलेली होती. श्री राजगोपालाचारी यांना राजाजी नावाने सुद्धा ओळखले जाते. तर मित्रांनो आजचे हे 20 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो आपण हे व्हिडिओ पोलीस भरतीची संपूर्ण पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हा उपक्रम कंटिन्यू ठेवणार आहेत, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. आणि तुमचे मित्र जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा. या व्हिडिओची लिंक, चॅनलची लिंक आपली शेअर करा. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.